Start. Hello students, in the last lecture we completed the relation between the delta H and delta U and work done in a chemical reaction. Now in this lecture we will start with the enthalpy of a phase transition. आता आपल्याला काय बघायचं या लेक्चर मध्ये एन्थाल्पी ऑफ अ फेज ट्रान्झिशन. एन्थाल्पी म्हणजे काय असतं? एन्थाल्पी इज नथिंग बट द हीट ऍब्सॉर्ब और रिलीज्ड बाय अ सिस्टम ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. हे आपण लास्ट लेक्चरला एका बघितलेलं. काय असतं? डेल्टा एच इज नथिंग बट इज इक्वल टू क्यूपी म्हणजे हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. तर आता आपल्याला काय बघायचंय? फेज ट्रान्झिशन मध्ये एन्थाल्पी चेंजेस कसे होतात हे आपल्याला आता बघायचंय. फेज ट्रान्झिशन म्हणजे काय? ट्रान्झिशन ऑफ फेज मीन्स व्हॉट? कन्व्हर्जन ऑफ वन स्टेट ऑफ अ सबस्टन्स इज इनटू अनदर स्टेट. म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जे सबस्टन्सचं काय होतं? ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? फेज ट्रान्झिशन. फॉर एक्झाम्पल काय? एखादा सॉलिड सबस्टन्स असेल, तो जर लिक्विड मध्ये ट्रान्सफॉर्म झाला तर ती त्याची काय झाली? फेज ट्रान्झिशन. तर याच्यामध्ये आता काय बघणार आहे आपण? फेज ट्रान्झिशन साठी एन्थाल्पी काय असतो त्याला बघायचंय. तर फर्स्ट आपलं काय आहे? एन्थाल्पी ऑफ अ फ्युजन. फर्स्ट आपल्याला काय बघायचंय? एन्थाल्पी ऑफ अ फ्युजन. आता एन्थाल्पी ऑफ अ फ्युजन मध्ये काय बघा? सपोज H2O आहे. H2O म्हणजे आईस आहे, सॉलिड आईस आहे. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला H2O लिक्विड. आपण H2O लिक्विड मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं तर काय होतं? म्हणजे हा H2O सॉलिड म्हणजे सॉलिड आईस जेव्हा मेल्ट होतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? वॉटर मध्ये. वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड वॉटर मध्ये कन्व्हर्जन होतं. तर तेव्हा जो एन्थाल्पी असतो तो काय असतो? काय म्हणणार आहे आपण त्याला? डेल्टा एच इज इक्वल टू 6.01 किलो जूल पर मोल. एवढा काय असतो तेव्हा? एन्थाल्पी असतो. म्हणजे काय होतं? आईस जेव्हा मेल्ट होऊन त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होते, वॉटर मध्ये होते, तेव्हा काय असतो? डेल्टा एच इज इक्वल टू 6.01 किलो जूल मोल. म्हणजे या कन्व्हर्जन साठी काय करावे लागले? हीट ऍब्सॉर्ब करावी लागले सॉलिड आईसला. किती? प्लस काय नाही इथं, म्हणजे काय केलेली? हीट ऍब्सॉर्ब केली. आणि किती आहे ती? किती हीट आहे? डेल्टा एच इज इक्वल टू 6.01 किलो जूल. मग आता हे काय झालंय? फ्युजन. यालाच काय म्हणायचं? फ्युजन. पण डेल्टा एच आपण डिनोट करताना काय म्हणणार आहे त्याला? डेल्टा फ्युजन एच इज इक्वल टू काय म्हणणार आहे? 6.01 किलो जूल पर मोल. ही त्याची काय आहे? यालाच आपण काय म्हणतोय? फ्युजन एन्थाल्पी ऑफ फ्युजन. एन्थाल्पी ऑफ फ्युजन किती आहे? 6.01 किलो जूल पर मोल. म्हणजे आता आपण फ्युजनचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय म्हणू शकतो? इट इज द एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स when 1 mole of a solid ice melts into 1 mole of a solid is converted into liquid at a constant temperature and pressure or without change of temperature at a constant pressure. प्रेशर आणि टेम्परेचर काय करायचं नाही आपल्याला? चेंज करायचं नाही. ज्यावेळी कॉन्स्टंट टेम्परेचर, आता इथं जे डेल्टा एच आहे तो किती डिग्री सेल्सिअसला आहे आपला हा डेल्टा एच? ॲट 0 डिग्री सेल्सिअस. हे कितीच्या व्हॅल्यू आहेत? सगळ्या 0 डिग्री सेल्सिअसच्या या व्हॅल्यू आहेत. म्हणजेच काय आले? डेल्टा एच इज इक्वल टू 6.01 किलो जूल पर मोल. म्हणजेच काय? 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. is converted into liquid without changing temperature at a constant pressure. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? जो चेंज इन एन्थाल्पी असेल तेव्हा त्या एन्थाल्पीला आपण काय म्हणतोय? एन्थाल्पी ऑफ अ फ्युजन. म्हणजे आता हे ॲट 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि प्रेशर किती असणार आहे? ॲट 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. प्रेशर काय? कॉन्स्टंट आहे. किती? 1 ॲटमॉस्फिअर. तर हे काय झालं? एन्थाल्पी ऑफ अ फ्युजन. आता सपोज याच्या अपोजिट काय असणार आहे? हा जो लिक्विड आहे H2O लिक्विड कन्वर्टेड इनटू H2O सॉलिड. जर सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला तर काय होतं बघा? डेल्टा हा फ्युजनचा याच्या तसंच काय होणार आहे? वेपरायझेशन झाले लिक्विडचं. काय होते बघा? लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड. म्हणजे काय झालंय? लिक्विडचं काय होणार आहे? इथं काय होतं? फ्युजन झालेलं आहे. बरोबर आहे. तर इथं आता काय होणार आहे? लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड. म्हणजे लिक्विडचं काय झालं? किंवा लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड म्हणतोय आपण. तेव्हा काय म्हणणार आहे? हा डेल्टा एच, हा डेल्टा एच तो किती येणार आहे? -6.01 किलो जूल. काय तो? -6.01
किलोजूल. म्हणजेच काय झालंय, अपोजिट झालेलं आहे. हा लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन जेव्हा काय होतंय, लिक्विडचं कन्व्हर्जन जेव्हा कशामध्ये होतोय, सॉलिड मध्ये होतंय, तेव्हा काय झालेलं आहे बघा, त्याला आपण काय म्हणतोय, फ्रीज झालेला आहे. हा सबस्टन्स काय झालेला आहे, लिक्विडचं कन्व्हर्जन जेव्हा सॉलिड मध्ये, सपोज दिस H2O लिक्विड इज कन्वर्टेड इनटू H2O सॉलिड, म्हणजे काय झालेलं आहे, हे लिक्विड फ्रीज झालेलं आहे सॉलिड मध्ये. याला आपण काय म्हणताय, डेल्टा H. पण कसला आहे तो, फ्रीजिंगचा, डेल्टा H ऑफ फ्रीजिंग. म्हणजे एन्थाल्पी चेंज ॲट व्हेन फ्रीजिंग टेक्स प्लेस इज -6.01 किलोजूल. म्हणजे काय झालेलं आहे, इथे हीट काय झाली आहे, इव्हॉल्व झालेली आहे. म्हणजे जेव्हा लिक्विडचं सॉलिड मध्ये कन्व्हर्जन झाले तेव्हा हीट काय होते, इव्हॉल्व होते. आणि इथं काय झालेलं आहे, जेव्हा सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होते तेव्हा हीट काय होते, ऍब्सॉर्ब होते. मग हे काय झालं, कशाच्या बाबतीत बघितलं आपण, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. मग काय असणार आहे, डेफिनेशन काय सांगितली मी एन्थाल्पी ऑफ फ्युजनची, बघा. एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय, एन्थाल्पी चेंज, काय म्हणणार आहे आपण, एन्थाल्पी चेंज that occurs, enthalpy change that occurs when 1 mole of solid is converted into liquid. काय झाले, converted into liquid without change in a temperature, without change in a temperature at constant pressure. So this is the definition for the enthalpy of a fusion. काय definition? See one time again. Enthalpy change that occurs when 1 mole of solid is converted into liquid without change of a temperature at a constant pressure. This is nothing but the enthalpy of a fusion. तर ते हे कशाच्या बाबतीत झालं, enthalpy of a fusion. नेक्स्ट कुठली फेज असणार आहे आपण ट्रान्सफॉर्मेशनची, काय बघणार आहे आपण, एन्थाल्पी ऑफ अ वेपरायझेशन. नेक्स्ट काय बघणार आहे आपण, सेकंड पॉइंट आहे आपला एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशनचा एन्थाल्पी आपल्याला बघायचा आता. बघा, एन्थाल्पी ऑफ अ वेपर. नेक्स्ट आता एन्थाल्पी ऑफ काय, वेपरायझेशन. वेपरायझेशन मीन्स वॉज कन्वर्जन ऑफ लिक्विड इनटू वेपर. तर आज आपण काय म्हणतोय, वेपरायझेशन. तर बघा आता H2O लिक्विड आहे, H2O लिक्विड इज कन्वर्टेड इनटू H2O गॅस. म्हणजे गॅस वेपरमध्ये, गॅसेस वेपरमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. त्याचं वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, वॉटर वेपरमध्ये. तेव्हाच आपण त्याला काय म्हणतोय, वेपरायझेशन. आता या वेपरायझेशनच्या वेळी जो एन्थाल्पी असणार आहे, डेल्टा वेपरायझेशन ऑफ एस, तो किती असतो बघा, 44 किंवा 40 किलोजूल पर मोल. किती आहे हा, 40 किलोजूल पर मोल. किती येतो, 40 किलोजूल पर मोल. किती, ऍट 100 डिग्री सेल्सिअस. कितीला आहे हा, ऍट 100 डिग्री सेल्सिअसला हा किती आहे, 40 किलोजूल पर मोल आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण टेम्परेचर काय करणार आहे, चेंज करणार आहे. म्हणजे काय झालं, डेल्टा वेपरायझेशन ऑफ एच इज इक्वल टू +44 किलोजूल पर मोल. कधी असतो हा, ऍट 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअसला किती झाला हा, 44 किलोजूल पर मोल. आणि प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. किती आहे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय झालेलं आहे, लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅस. तेव्हा किती आहे त्याचा डेल्टा एच, 40 + 40 किलोजूल पर मोल ऍट 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला चेंज इन एन्थाल्पी म्हणजे हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम. किती आहे, हीट ऍब्सॉर्ब केली, किती इथं प्लस आले म्हणजे काय केले, हीट ऍब्सॉर्ब केलेली. किती,
40 kilojoule per mole at 100 degree Celsius and 44 kilojoule per mole at 25 degree Celsius. So this is the enthalpy of a vaporization. आता जर उलट झालं, H2O gas is converted into H2O liquid. त्यावेळेला काय असणार आहे, एन्थाल्पी ऑफ अ कंडेन्सेशन. तर आपण काय म्हणणार आहे, एन्थाल्पी ऑफ अ कंडेन्सेशन. मग डेल्टा कंडेन्सेशन ऑफ H at 100 डिग्री सेल्सिअस किती येणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस ला काय होणार आहे, हा -40 किलोजूल पर मोल. कितीला हा 100 डिग्री सेल्सिअस ला. आणि जर आपण टेम्परेचर चेंज केलं 25 डिग्री सेल्सिअस ला किती असणार आहे, -44 किलोजूल पर मोल. तो काय झाला, एन्थाल्पी ऑफ अ वेपरायझेशन. मग एन्थाल्पी ऑफ अ वेपरायझेशन ची डेफिनेशन काय असणार आहे बघा. एन्थाल्पी ऑफ अ वेपरायझेशन ची डेफिनेशन काय असणार आहे, एन्थाल्पी चेंज that occurs when 1 mole of liquid is converted into gas without change in temperature at constant pressure. काय होणार आहे, at constant pressure. So this is the definition for the enthalpy of a vaporization. Enthalpy of a vaporization ची definition काय आहे, enthalpy change that occurs when 1 mole of a substance is converted when 1 mole of a liquid is converted into gas without change in temperature at a constant pressure. तर आपण काय म्हणणार आहे, enthalpy of a vaporization. नेक्स्ट काय बघा, enthalpy of a sublimation. नेक्स्ट काय असणार आहे, enthalpy of sublimation. आता सबलिमेशन म्हणजे काय असतं, सबलिमेशन when solid is directly converted into gas. सॉलिडचं कन्वर्जन जेव्हा डायरेक्टली गॅस स्टेट मध्ये होतं तेव्हा आपण काय म्हणतो, सबलिमेशन. सपोज आता आपण आईसचं एक्झाम्पल घेतलं, जेव्हा आईस इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू गॅस स्टेट, आईस म्हणजे वॉटर वेपर, त्याला आपण काय म्हणणार आहे, सबलिमेशन. आता जेव्हा म्हणजे सबलिमेशन ऑफ वॉटर, सबलिमेशन ऑफ H2O सॉलिड इज कन्वर्टेड इनटू H2O गॅस, बरोबर आहे. तेव्हा जो डेल्टा H फॉर सबलिमेशन असतो तो किती असतो, 51.08 किलोजूल पर मोल. किती असतो, 51.08 किलोजूल पर मोल. पण जेव्हा सॉलिडचं गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्जन होते तेव्हा ते एकाच स्टेट मध्ये होईल असं नाही. सॉलिडचं कन्वर्जन जेव्हा गॅसेस स्टेट मध्ये होते तेव्हा काय होतं, पहिल्यांदा 2 फेज मध्ये होणार आहे. ते काय होणार आहे, सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड अँड लिक्विड इज अगेन कन्वर्टेड इनटू सॉलिड. तर ते कसं होणार आहे बघा. आता काय पहिल्यांदा H2O solid is converted into H2O liquid. हे काय झालं त्याचं, हे कुठल्या, हे काय झालं, सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड म्हणजे काय असणार आहे, फ्युजन झालेलं आहे. डेल्टा फ्युजन H किती असतं सांगा, डेल्टा फ्युजन ऑफ हा किती, सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड म्हणजे किती आहे या 6.01 किलोजूल पर मोल. किती आहे, 6.01 किलोजूल पर मोल. आणि पुन्हा काय होणार आहे बघा, हे H2O लिक्विड इज कन्वर्टेड इनटू H2O गॅस. लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, गॅसमध्ये. तेव्हा आपण काय म्हणतो, लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅस म्हणजे डेल्टा वेपरायझेशन, बरोबर आहे. डेल्टा H ऑफ वेपरायझेशन किती असणार आहे, 45.07 किलोजूल पर मोल. आता या दोन्हीची जर आपण समेशन केली तर काय होणार आहे बघा, H2O solid is converted into H2O gas. तेव्हा आपण काय म्हणणार आहे, डेल्टा
इज इक्वल टू काय येते हा 51.08 किलो जूल पर मोल. काय झालं 51.08 किलो जूल पर मोल. तर याच्यावर आपण काय म्हणू शकतो डेल्टा म्हणजे एन्थाल्पी चेंज ऑफ अ सब्लिमेशन इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा एन्थाल्पी चेंज ऑफ अ फ्युजन प्लस एन्थाल्पी चेंज ऍट अ व्हेपरायझेशन. या दोन्हीची समेशन केली तर आपल्याला काय मिळते डेल्टा एच फॉर सब्लिमेशन. तर बघा आता इक्वेशन काय होणार ते डेल्टा एच फॉर सब्लिमेशन इज इक्वल टू काय म्हणणार आहे आपण डेल्टा एच फॉर फ्युजन प्लस डेल्टा काय म्हणणार आहे बघा आपण आता काय म्हणणार आहे आपण डेल्टा एच ऑफ सब्लिमेशन इज इक्वल टू डेल्टा एच ऑफ फ्युजन प्लस डेल्टा एच ऑफ व्हेपरायझेशन. या दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला काय म्हणणार आहे डेल्टा एच सब्लिमेशन साठीचा मिळणार आहे. आता जर डायग्रामॅटिकली जर आपल्याला हे रिप्रेझेंट करायचं झालं तर कसं करावं लागेल बघा सब्लिमेशन साठीची डायग्राम कशी काढावी लागेल बघा. पहिल्यांदा काय होणार आहे हे काय कुठली स्टेट असणार आहे सॉलिड कुठली असणार आहे लिक्विड अँड दिस इज द गॅसियस स्टेट. कुठली आहे हे सॉलिड लिक्विड अँड गॅस. ह्या तीन स्टेजेस आहेत. मग आता बघा सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे लिक्विड मध्ये. म्हणजे हे कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे डेल्टा फ्युजन बरोबर आहे एन्थाल्पी चेंज ऍट अ फ्युजन. आता काय झालेलं आहे लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे गॅसेस मध्ये झालेलं आहे. म्हणजे काय असणार हा डेल्टा एच ऑफ व्हेपरायझेशन. हा काय डेल्टा एच ऑफ व्हेपरायझेशन. आणि या दोन्हींची समेशन करून जर आपल्याला दोन्हींची समेशन म्हणजे काय सॉलिड इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू गॅस. त्याला आपण काय म्हणतोय डेल्टा एच फॉर द सब्लिमेशन ऑर एन्थाल्पी चेंज ऍट अ सब्लिमेशन. ही काय असणार आहे या दोन्हींची बेरीज. सो दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन फॉर द एन्थाल्पी चेंज ऑफ अ सब्लिमेशन. हे सब्लिमेशनचं काय झालं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेड झालं. तर आता बघा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनचे डेफिनेशन काय असेल मग बघा लास्टली आपण डेफिनेशन बघूया. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन काय म्हणणार आहे आपण एन्थाल्पी चेंज that occurs when 1 mole of a solid is directly converted into liquid. Sorry, काय म्हणणार आपण is directly converted into gas. Without changing temperature at constant pressure. So this is the definition for the enthalpy of a sublimation. काय असणार आहे बघा definition enthalpy change that occurs when 1 mole of a solid is directly converted into gas without change in temperature at a constant pressure. ही काय झाली enthalpy of a sublimation ची काय झाली बेरीज झाली बरोबर आहे. म्हणजे आता मग enthalpy of sublimation ची काय झाली ही डेफिनेशन झाली. तर या लेक्चर मध्ये आपण काय enthalpy of sublimation म्हणजे काय असतं समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ अ फ्युजन अँड एन्थाल्पी ऑफ अ व्हेपरायझेशन यांची काय असते बेरीज असते. तर या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं एन्थाल्पी ऑफ अ फेज ट्रान्झिशन. फर्स्टली काय बघितलं आपण एन्थाल्पी ऑफ अ फ्युजन. नेक्स्ट काय बघितलं एन्थाल्पी ऑफ अ व्हेपरायझेशन. लास्टली काय बघितलं आपण एन्थाल्पी ऑफ अ सब्लिमेशन. सो
This is for today.